घरात काही भाजीपाला नसला की भाजी काय बनवायची हा सर्व गृहिणींना पडलेला प्रश्न असतो। त्यावेळी माझी ठरलेली भाजी म्हणजे झटपट तयार होणारी बाजरीच्या सांडग्याची भाजी। खूप भारी होते बरं का। तर आज इथं मी छायाकार्ट.com वरून सांडगे मागवले। त्यामध्ये मटमुगाचे सांडगे, बाजरीचे सांडगे आणि गव्हाचे सांडगे मागवले। ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी छायाकार्ट.com हे स्टार्टअप सुरू करण्यात आलेलं आहे। यावर तुम्हाला अगदी आई आजीच्या हातच्या चवीचे वाळवणीचे पदार्थ, चटण्या, लोणची, रेडी टू ईट, रेडी टू कुक उत्पादने भेटतील। तर बाजरीचे सांडगे बनवण्यापूर्वी 10 ते 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजत घालायचे, म्हणजे चांगले सॉफ्ट शिजतात। लसूण, आलं, कोथिंबीर खलबत्त्यातून कुटून घ्यायचे। गरम तेलावर मोहरी, जिरं, कांदा, कढीपत्ता चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा। बऱ्याच माझ्या मैत्रिणींना वेळेअभावी हे पदार्थ आवड असूनही बनवू शकत नाहीत, तर छायाकार्ट.com वर हे पदार्थ अगदी आपली आई आजी बनवते ना त्याच चवीचे आहेत। यामध्ये 700हून अधिक महिलांचे हजाराहून अधिक उत्पादने उपलब्ध आहेत। कांदा सॉफ्ट झाला की तयार वाटण घालून परतून घ्यायचं। हळद, तिखट, काळा मसाला घालून 2 मिनिटं परतून टोमॅटो, मीठ घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। आता यामध्ये भिजवलेले सांडगे घालायचे। थोडं शेंगदाण्याचं कूट घातलं। भाजी सुक्की हवी असेल तर पाण्याचा हबका देऊन वाफ काढून घ्यायची। रस्सा हवा असेल तर थोडं गरम पाणी घालून शिजवून घ्या। सर्व पदार्थांची चव अगदी घरी बनवल्यासारखी आहे बरं का। नक्की ट्राय करून बघा। धन्यवाद।